Good morning, all of you. In this lecture, we will start our next question. What is quality circle? Explain its features. Okay. क्वालिटी सर्कल म्हणजे जसं आपण ब्रेन स्टॉर्मिंग कॉन्सेप्ट ही लर्न केली होती. ब्रेन स्टॉर्मिंग मध्ये आपण वेगवेगळ्या एम्प्लॉईजच्या आयडियाज काय करतो आधी कन्सिडर करतो आणि त्यामधून जी बेस्ट आयडियाज आहे हे आपण सिलेक्ट करतो. आता ह्या डायग्राम वरून तुमच्या लक्षात येईल ही एक सर्कल आहे. म्हणजे इथे सुद्धा तुम्ही काय करताय ठराविक म्हणजे हिअर इन्क्लूड अ लिमिटेड नंबर ऑफ पर्सन अँड वी डिस्कस सम इश्यू रिगार्डिंग ऑर्गनायझेशनल ऍक्टिव्हिटी आणि यामधूनच आपण सगळ्या गोष्टी चर्चा करून डिस्कस करून यामधून बेस्ट ऑप्शन जो आहे बेस्ट डिसिजन आहेत हे घेत असतो. सो क्वालिटी आउटपुट ज्यामधून आपल्याला मिळणार आहेत दिस इज कॉल्ड द क्वालिटी सर्कल. सो काय आहे बघा कॉन्सेप्ट इन डिटेल. What is meant by quality circle? So quality circle means quality circle is a small group of employees. Okay, हे लक्षात ठेवा इथे खूप सारे एम्प्लॉईज इन्क्लूड नाहीये तर स्मॉल ग्रुप ऑफ एम्प्लॉईज हे इन्क्लूड्स असतील. सो क्वालिटी सर्कल is a small group of employees who work in same work area meet a periodic intervals to discuss work related issue and to offer suggestion and ideas for improvement in production method and quality control. म्हणजे लक्षात ठेवा इथे जो सर्कल आहे हा जो टास्क परफॉर्म करणार आहे हा सेम वर्क असणार आहे. सो द एम्प्लॉईज हु वर्क द सेम वर्क ओके ते काय करतायत तर सेम वर्क करतायत आणि ऍट अ फिक्स और पिरियडिक इंटरवल आणि एका ठराविक म्हणजे फॉर एक्झाम्पल आठवड्यातून एकदा भेटणं किंवा 15 दिवसातून एकदा भेटणं असं म्हणतो आपण आणि जे काही त्यांचे प्रॉब्लेम आहेत किंवा जे काही त्यांचे इश्यूज आहेत रिगार्डिंग ऑपरेशन और रिगार्डिंग डे टू डे ट्रान्झॅक्शन हे काय करतात ते डिस्कस करतात. सो टू डिस्कस वर्क रिलेटेड इश्यू अँड ऑफर सजेशन आणि फक्त डिस्कशन करतात का नाही तर एकमेकाला ते काय करतात ऑफर सजेशन आणि आयडियाज हे ऑफर करतात फॉर द पर्पज ऑफ इम्प्रुव्हमेंट इन प्रोडक्शन मेथड अँड क्वालिटी कंट्रोल. आणि ह्या क्वालिटी सर्कलचं इंटेन्शन काय आहे तर तुमचे ज्या डे टू डे ऑपरेशन आहेत किंवा तुमचा जो परफॉर्मन्स आहे हा इम्प्रूव्ह होण्यासाठी हिअर वी यूज क्वालिटी सर्कल मेथड्स. इज इट क्लिअर इंट्रोडक्टरी पार्ट? Yes, ma'am. Okay. Then basic principle. So employees participation in decision making and problem solving improve the quality work. It's very important thing. म्हणजे असं आहे का की फक्त टॉप लेवल मॅनेजमेंटने सगळ्या गोष्टी डिसाईड करायच्या आणि त्यामुळे लोअर लेवल मॅनेजमेंटने इम्प्लिमेंट करायच्या नाहीये. तर टॉप लेवल मॅनेजमेंट आणि लोअर लेवल मॅनेजमेंट किंवा मिडल लेवल मॅनेजमेंट ह्यामधून हे सगळे एम्प्लॉईज एकत्र येतात आणि त्यांचे जे काही डे टू डे प्रॉब्लेम आहेत त्यांच्या ऑपरेशनचे रिलेटेड जे काही प्रॉब्लेम आहेत हे सॉल्व्ह करतात. सो एम्प्लॉईज पार्टिसिपेशन. सो तुम्ही यामधून काय करताय तर जे एम्प्लॉईज कॅपेबल आहे ज्या एम्प्लॉई मध्ये क्वालिटी आहे अशा एम्प्लॉईजना डिसिजन मेकिंग प्रोसेस मध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह करून घेताय. क्वालिटी सर्कल प्रिपेअर करायचे म्हणजे कोणत्याही एम्प्लॉईज मध्ये या सर्कलला इन्क्लूड करायचे असं नाही. सो ह्या सर्कल मध्ये असे तुम्ही क्वालिटेटिव्ह पीपल क्वालिटेटिव्ह म्हणजे ज्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे ज्याच्याकडे काही स्किल आहे नॉलेज आहे अशा पर्सनना एकत्र येऊन तुम्ही हा क्वालिटी सर्कल प्रिपेअर केलेला असतो. सो एम्प्लॉईज पार्टिसिपेशन इन डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ वर्क. आणि शेवटी तुमचं इंटेन्शन काय आहे तर क्वालिटी ऑफ वर्क तुम्हाला जे आउटपुट हवे आहेत हे कसे हवे आहेत तर क्वालिटेटिव्ह हवे आहेत. दॅट इज वाय वी प्रेफर द क्वालिटी सर्कल मेथड और क्वालिटी सर्कल टेक्निक्स. ओके. सो क्वालिटी सर्कल इज ग्रुप ऑफ एम्प्लॉईज. यामध्ये ग्रुप एक असणार आहे वर्क ऑन सिमिलर एरिया म्हणजे वेगवेगळ्या एरिया मधून आलेले आहेत का हे नाहीये तर जे एम्प्लॉईज आहेत हे सिमिलर एरिया मधून आलेले आहेत. फॉर एक्झाम्पल आता आम्ही टीचिंगशी रिलेटेड प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. सो प्रत्येक हेड ऑफ द डिपार्टमेंट किंवा प्रत्येक एखादा कन्सर्न टीचर हे टीचर आपापसामध्ये काय करू शकतात डिस्कशन करून टीचिंगशी रिलेटेड प्रॉब्लेम हे सॉल्व्ह करू शकतात.
फॉर एक्झाम्पल ज्यात पण हे पण एक एक्झाम्पल देऊ शकतो की आता ऑनलाईन टीचिंग मध्ये आपण क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी काय करू शकतो. मग हे जर आम्ही आता डिसाईड केलं तर फक्त आम्ही कॉमर्सचेच रिलेटेड असायला टीचर हवे तसं नाही. मग आम्ही कॉमर्सचे काही सायन्सचे, काही आर्ट्सचे असे वेगवेगळे टीचर म्हणजे जे सेम काय करतायत तर टास्क परफॉर्म करतायत असे एम्प्लॉईज एकत्र येऊन तुमचा जो टास्क, तुमचा जो इंटेन्शन आहे हे इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही आयडियाज इथे प्रिपेअर करताय किंवा तुम्ही तुमचे प्रॉब्लेम इथे आधी डिस्कस करताय. लक्षात येत आहे. सो ग्रुप ऑफ एम्प्लॉईज वर्क ऑन सिमिलर एरियाज. म्हणजे तुम्ही असं म्हणा की ओके कॉमर्सचे रिलेटेड प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे म्हणजे टीचिंगशी रिलेटेड सॉल्व्ह करायचे म्हणजे कॉमर्स वालेच असतील असं नाही. सो तिथे एक जो कॉमन प्रॉब्लेम आहे जो सगळ्यांना फेस करावा लागतो. म्हणजे ऑर्गनायझेशन मध्ये मार्केटिंगचा एखादा पर्सन येईल, मग फायनान्सचा येईल, मग सेल्सचा येईल. ओके. सो असे डिपेंड्स ऑन युअर प्रॉब्लेम बेसिक थिंग. म्हणजे तुमचा प्रॉब्लेम कशाशी रिलेटेड आहे. सपोज आता इथे मी एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करते तो फक्त कॉमर्सशी रिलेटेड असेल तर कॉमर्सशी रिलेटेड क्वालिटी सर्कल प्रिपेअर होईल. जो एखादा कॉमन प्रॉब्लेम आहे जो सगळ्यांची काय आहे इम्पॅक्ट होणार आहे तर यामध्ये सगळे टीचर इन्क्लूड होऊ शकतात. सेम ऑर्गनायझेशन मध्ये सुद्धा असंच असेल. जे काही इथे मेन्शन केलेलं आहे वर्क ऑन सिमिलर एरिया. सो इट्स डिपेंड्स ऑन युअर प्रॉब्लेम. देन सॉल्व अ प्रॉब्लेम रिलेटेड टू वर्क. आणि आपण काय करतो एकत्र जेव्हा येतो तेव्हा फक्त गप्पा मारल्या जातात का, फक्त प्रॉब्लेमच सांगितले जातात का, नाही. तर ते प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे आहेत यावरती आपण कॉन्सन्ट्रेट करतो. दॅट मीन्स सॉल्व प्रॉब्लेम रिलेटेड टू वर्क, इम्प्रूव्ह प्रोडक्शन टेक्निक अँड इम्प्रूव्ह क्वालिटी. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. म्हणजे जिथे क्वालिटी इम्प्रूव्ह झाली पाहिजे ह्या उद्देशाने आपण काय केलेलं आहे तर ह्या क्वालिटी सर्कलला इम्पॉर्टंट हे दिलेलं आहे. इज इट क्लिअर? बेसिक प्रिन्सिपल. Yes. Yes. सो क्वालिटी सर्कल ही कॉन्सेप्ट कुठून इंट्रोड्यूस झालेली आहे. दॅट मीन्स सम हिस्टॉरिकल पार्ट ऑफ क्वालिटी सर्कल. Quality circle concept started on 1962. कधी स्टार्ट झालेली आहे 1962 आणि आता सुद्धा ही जापनीज टेक्निक्स म्हणून खूप फेमस आहे. सो लक्षात ठेवा जापनीज टेक्निक्स आहे क्वालिटी सर्कल, जस्ट इन टाइम आणि कायझेन अशा काही टेक्निक्स आपल्याला पुढेही लर्न करायच्या आहेत. सो इट इज व्हेरी गुड टेक्निक्स फॉर द पर्पज ऑफ इम्प्रूव्हिंग डे टू डे ऍक्टिव्हिटी और गिव्ह क्वालिटी आउटपुट ऑफ अ प्रोडक्शन. सो प्रोडक्शन साठी सुद्धा ह्या खूप महत्वाच्या थिंक आहेत अशा मानल्या जातात किंवा टेक्निक्स आहेत. सो 1962 ला ही कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस झालेली आहे इन जपानमध्ये. काओरो इशिकावा इज द क्रिएटेड ऑन क्वालिटी सर्कल. प्रोपाउंडेड कोण आहेत? काओरो इशिकावा इज द क्रिएटर ऑफ क्वालिटी सर्कल. सो मूवमेंट इन जापान इज कोऑर्डिनेटेड बाय जापनीज युनियन ऑफ सायंटिस्ट अँड इंजिनियर. यांनी काय केलेले आहे एक कोऑर्डिनेट करून ही टेक्निक्स काय केलेली आहे तर इंट्रोड्यूस केलेली आहे. इन क्वालिटी सर्कल इज प्रमोटेड बाय QEFI, that means Quality Circle Forum of India. ओके. सो आता ह्यांनी काय केलेली आहे ही प्रमोट केलेली आहे. सो हे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन साठी थोडीशी इम्पॉर्टंट असेल. इज इट क्लिअर हिस्टॉरिकल पार्ट ऑफ क्वालिटी सर्कल? Yes, ma'am. Okay. So next, ऑपरेशन ऑफ क्वालिटी सर्कल जे आपण इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये बघितलेलं आहे तेच आहे. ऑपरेशन ऑफ क्वालिटी सर्कल काय असतं? प्रॉब्लेम सिलेक्शन. फर्स्ट थिंग तुम्ही काय करता आधी तुम्ही एक डेट मेन्शन केलेली असते की ह्या डेटला तुम्ही एकत्र येणार आहात आणि तुमच्या प्रॉब्लेम वरती डिस्कशन हे करणार आहात. सो प्रॉब्लेम सिलेक्शन. सो आपल्याला काय करावं लागेल ऑपरेशन ऑफ क्वालिटी सर्कल मध्ये प्रॉब्लेम हा सिलेक्ट करावा लागेल. देन प्रॉब्लेम अनालिसिस. In quality circle, we discuss and we analyze our day-to-day problem and analyze them. आणि तोच प्रॉब्लेम काय करतो आपण अनालाइज करतो. थोडंसं क्रिटिकली त्याला इव्हॅल्युएट केलं जातं कारण त्याचे जे काही अल्टरनेटिव्ह आहेत ते आपल्याला अवेलेबल व्हावेत ह्या इंटेन्शनने.
सो जनरेट अल्टरनेटिव्ह सोल्युशन. हे सोल्युशन हे कधी एक असू नये. सोल्युशन मध्ये महत्वाचं काय आहे तर अल्टरनेटिव्ह सोल्युशन तुमच्याकडे अवेलेबल असावे. देन सिलेक्ट so generate alternative solution. That means here we prepare various alternative for solving our problem. Then select the most appropriate solution. आणि आपण सोल्युशन कोणतं सिलेक्ट करतो? Those are most appropriate and those are more suitable and those are more cost effective or cost saving, time saving, energy saving अशी जे आहेत तोच अल्टरनेटिव्ह आपण सिलेक्ट करतो. Then again problem identification, prepare plan of action and present solution to management for approval. आणि मग आपण काय करतो तर मॅनेजमेंट कडे तो प्रेझेंट करतो फॉर द पर्पज ऑफ अप्रुव्हल. मग अप्रुव्हल मिळावं हे जे काही आपण डिसिजन घेतलेले आहेत त्याच्यासाठी. सो दिस इज कॉल्ड द ऑपरेशन ऑफ क्वालिटी सर्कल. क्वालिटी सर्कल कोणत्या कोणत्या गोष्टी डिस्कस करतं आणि त्या कशा पद्धतीने सॉल्व्ह करतं याच्यावरती हे दिलेले आहे. Is it clear? Yes, ma'am. Okay. Then objective of quality circle. Create problem solving capability. सो जेव्हा आपण एक स्वतः काय म्हणतो एखादा प्रॉब्लेम घेऊन बसलो तो डिस्कस म्हणजे कोणासोबत करणार किंवा एखाद्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपलं नॉलेज आपला एक्सपिरियन्स हा लिमिटेड येऊ शकतो. बट क्वालिटी सर्कल मध्ये जेव्हा जाऊन तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय तेव्हा ऑटोमॅटिकली आपली ॲबिलिटी काय होऊ शकते इन्क्रीज होऊ शकते. सो क्रिएट प्रॉब्लेम सॉल्विंग कॅपॅबिलिटी. देन बिल्ड अन ॲटिट्यूड ऑफ प्रॉब्लेम प्रिव्हेन्शन. देन जेव्हा आपण म्हणजे कसं म्हणतो ना एखाद्या ऍटमॉस्फिअरचा आपल्यावरती जास्त इम्पॅक्ट होतो. सो क्वालिटी सर्कल मध्ये जेव्हा तुम्ही बसताय एखाद्या प्रॉब्लेम डिस्कस करण्यासाठी किंवा सॉल्व्ह करण्यासाठी त्यावेळी तुमचा ऍटिट्यूड किंवा तुमची जी थिंकिंग कॅपॅबिलिटी आहे ही दुसरं काही विचार करतात का तुम्ही? नाही. तर तुमचा जो प्रॉब्लेम आहे हा कशा पद्धतीने सॉल्व्ह करता येईल आणि त्यासाठी बेस्ट अल्टरनेटिव्ह काय असतील बेस्ट सोल्युशन काय असतील याच पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्ही तिथे थिंकिंग हे करत असता. That means here we build up a attitude, a different attitude regarding problem solving. Okay, म्हणजे असा एक छान ॲटिट्यूड आपला ह्या क्वालिटी सर्कल मध्ये प्रिपेअर होतो. देन रिड्यूस एरर अँड इन्हान्स क्वालिटी अँड प्रोडक्टिव्हिटी. हे ओबियस आहे की जिथे आपण क्वालिटी सर्कल मध्ये एखाद्या गोष्टी डिस्कस करत आहोत तेव्हा समोरचा एखादा पर्सन आहे एखादा एम्प्लॉईज आहे एखादा मॅनेजर आहे तो त्याचे प्रॉब्लेम सांगेल तेव्हा आपल्याला लक्षात येईल की आपण सुद्धा ही एरर केलेली आहे कुठेतरी. म्हणजे काय आपण एक 5-6 जण तिथे आता ह्या इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये दिलेले नाहीये. मिनिमम 3 अँड मॅक्झिमम 12 मेंबर क्वालिटी सर्कल मध्ये इन्क्लूड असतात लक्षात ठेवा ना. सो हा जो ग्रुप आहे ह्या ग्रुप मध्ये जेव्हा डिस्कशन होतं तेव्हा ऑटोमॅटिक तुम्हाला तुमचे एरर सुद्धा लक्षात येतात बघा की अरे ह्या एखाद्या पर्सन हा एरर केलेला आहे मी पण हा एरर केलेला आहे म्हणजे मला हा एरर कुठेतरी काय करायचं आहे रिड्यूस करावं लागेल. नेक्स्ट टाइम जेव्हा मीटिंग होईल तेव्हा मी त्याचं रेक्टिफिकेशन करणं महत्वाचं आहे. अँड इन्हान्स क्वालिटी अँड प्रोडक्टिव्हिटी. आणि ह्या क्वालिटी सर्कल मधून ऑब्वियस तुमचं इंटेन्शन काय आहे इन्हान्स क्वालिटी. तुमच्या डे टू डे ऑपरेशनची क्वालिटी ही इन्हान्स करणे हे क्वालिटी सर्कलचं ऑब्जेक्टिव्ह असतं. देन इम्प्रूव्ह कम्युनिकेशन इन द ऑर्गनायझेशन. म्हणजे एका छान इंटेन्शनने तुम्ही जेव्हा एकत्र येताय सो हिअर बिल्ड अप गुड रिलेशनशिप अमंग मेंबर. त्या मेंबर मध्ये छान रिलेशनशिप बिल्डअप होणार आहे कॉर्डियल रिलेशनशिप बिल्डअप होणार आहे. दॅट मीन्स इम्प्रूव्ह कम्युनिकेशन इन द ऑर्गनायझेशन. म्हणजे प्रत्येक ऑर्गनायझेशन इन द सेन्स ऑर्गनायझेशन मध्ये जे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत त्यांचे प्रॉब्लेम आपण अंडरस्टूड करून घेतो. ते प्रॉब्लेम कसे छान पद्धतीने सॉल्व्ह करता येईल त्यावरती कम्युनिकेशन हे केलं जातं. That means improve communication in the organization. Then next is a inspire more effective teamwork. आता इथे फक्त आपण प्रॉब्लेम डिस्कस करतो सोल्युशन फाइंड आउट करतो का? नाही. तर ज्या डिपार्टमेंटने एखादा टास्क छान पद्धतीने इम्प्रूव्ह केलेला आहे तर त्यांना
इन्स्पायर सुद्धा केलं जातं, किंवा तुम्ही एक ऍज अ टीम आहात. म्हणजे बऱ्याच वेळी असं म्हणतो ना की आपण जेव्हा आपलं स्वतःचं कौतुक करतो तेव्हा काय होणार आहे, आपल्यामध्ये एक इनिशिएटिव्ह येतं की नेक्स्ट टाइम आपण आणखी बेस्ट परफॉर्मन्स हा दिला पाहिजे. इट्स लाईक अ फॅक्ट. ओके, म्हणजेच इथे काय करतो आपण, इन्स्पायर मोर इफेक्टिव्ह टीमवर्क. म्हणजे प्रत्येक जण इथे इनिशिएटिव्ह घेत आहे की आपल्या क्वालिटी सर्कल मधून छान पद्धतीने प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करता येतील किंवा क्वालिटी आउटपुट कसे मिळवता येतील ह्यावरती कॉन्सन्ट्रेशन हे प्रत्येक क्वालिटी सर्कलचं असतं. दॅट मीन्स इन्स्पायर मोर इफेक्टिव्ह टीमवर्क. इज इट क्लिअर फर्स्ट टू फिफ्थ? Yes, ma'am. Yes. देन इन्क्रीज एम्प्लॉईज मोटिवेशन. आता इथे एम्प्लॉईज ऑटोमॅटिकली मोटिवेट होणार आहेत, कारण तुम्ही असं आहे का की प्रत्येक जो तुमच्या क्वालिटी सर्कल मध्ये इन्क्लूड असणारा एम्प्लॉईज आहे किंवा सबऑर्डिनेट आहे, अरे आपण म्हणतो अरे वा छान आयडिया आहे, म्हणजे एखाद्या एम्प्लॉईचं मोटिवेशन केलं जातं. म्हणजे जेव्हा हे मोटिवेशन मिळतं एम्प्लॉईजला, दॅट मीन्स युअर एम्प्लॉईज क्रिएट न्यू आयडियाज अँड प्रेफर इनोव्हेटिव्ह थिंग. म्हणजे असं आहे, अरे आता उद्या क्वालिटी सर्कलची मीटिंग आहे, मग क्वालिटी सर्कलच्या मीटिंग मध्ये आपण कोणते छान आयडियाज प्रेझेंट करू शकतो रिगार्डिंग प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. म्हणजेच लक्षात ठेवा, ह्या क्वालिटी सर्कल मधून एम्प्लॉईज मोटिवेट होतो किंवा तो त्याचं डेडिकेशन देतो, तो त्याचा 100% देतो फॉर द पर्पज ऑफ इम्प्रूव्हमेंट डे टू डे ऍक्टिव्हिटी और क्वालिटी आउटपुट. ओके, देन डेव्हलप हार्मोनियस मॅनेजर वर्कर्स रिलेशनशिप. म्हणजे जसं की आता आपण म्हटलं की इथे काय होणार आहे, जेव्हा तुम्ही एका ग्रुपमध्ये येताय नक्कीच काय होणार आहे, तिथे तुमचं जे रिलेशन आहे हे हार्मोनियस म्हणजे गुड रिलेशनशिप इथे बिल्डअप होऊ शकते. नेक्स्ट प्रमोट कॉस्ट रिडक्शन. म्हणजे क्वालिटी सर्कल मध्ये बेस्ट सोल्युशन घेणं म्हणजे काय हो, तर बेस्ट सोल्युशन बेस्ट अल्टरनेटिव्ह सिलेक्ट करणं म्हणजे ज्या अल्टरनेटिव्ह मध्ये कमीत कमी कॉस्ट आपल्याला स्पेंड करावी लागेल आणि जास्तीत जास्त आउटपुट कसे मिळवता येतील यावरती आपण कॉन्सन्ट्रेट करतो. दॅट मीन्स प्रमोट कॉस्ट रिडक्शन. हियर वी प्रेफर रिडक्शन इन कॉस्ट, देन मिनिमम ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, मिनिमम वेस्टेज एक्सेट्रा एक्सेट्रा. ह्या सगळ्या गोष्टींना आपण इथे काय करतो, इम्पॉर्टंट हे देत असतो. ओके, देन प्रमोट पर्सनल अँड लिडरशिप डेव्हलपमेंट. आणि इथे नक्कीच काय होणार आहे, पर्सनल अँड लिडरशिप डेव्हलपमेंट सुद्धा प्रमोट ही होणार आहे. इज इट क्लिअर ऑब्जेक्टिव्ह ऑफ क्वालिटी सर्कल? Yes, ma'am. देन स्ट्रक्चर ऑफ क्वालिटी सर्कल. म्हणजे जो ग्रुप आहे त्या कशा पद्धतीने त्याचं स्ट्रक्चर प्रिपेअर केलेलं असतं. फर्स्ट कोण आहे आपल्याला माहिती आहे, फर्स्ट असणार आहे टॉप लेवल मॅनेजमेंट, राईट. देन स्टेअरिंग कमिटी म्हणतो आपण, जे या कमिटीमध्ये तुमचे क्वालिटी सर्कल असणार आहे. कोऑर्डिनेटर, देन फॅसिलिटर, देन लीडर, देन मेंबर, देन नॉन क्वालिटी मेंबर आणि लास्ट कोण असणार आहे तर हे नॉन क्वालिटी सर्कल मेंबर. म्हणजे इथे जे लोअर लेवल एम्प्लॉईज आहेत हे आहेत, इथे टॉप लेवल एम्प्लॉईज आहेत आणि हे सगळं वर्क जे आहे हे तुमच्या क्वालिटी सर्कलचं असतं. मेंबर, लीडर, फॅसिलिटर, कोऑर्डिनेटर आणि स्टीअरिंग कमिटी. आणि जास्त वर्क कोण करत असतं, हे स्टीअरिंग कमिटी करत असते. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ क्वालिटी सर्कल. थोडस डिटेल मध्ये जाऊ आपण, काय असणार आहे बघा स्ट्रक्चर ऑफ क्वालिटी सर्कल. स्टीअरिंग कमिटी, this is at the top of the structure. It is headed by the senior executive and include representative from the top management, personnel and human resources development people. It establish policy, plan and direct the program and meet usually once in a month. म्हणजे क्वालिटी सर्कल मध्ये जो तुम्ही रिपोर्ट तयार केलेला आहे हा टॉप लेवल मॅनेजमेंट कडे प्रेझेंट करण्याचं काम स्टीअरिंग कमिटीकडे असतं. ओके, सो दिस इज द टॉप ऑफ द स्ट्रक्चर. सो टॉप ऑफ द स्ट्रक्चर याला असं म्हटलेलं आहे. सो इट इज द हेड
headed by a senior executive and include representative. हे कोण आहेत तर representative from top management, हे लक्षात ठेवा. सो टॉप मॅनेजमेंट कडून जे रिप्रेझेंट करतात, जे सगळ्या गोष्टी डिस्कस करतात, दॅट मीन्स एस्टॅब्लिश पॉलिसी, प्लॅन, प्रोग्राम एक्सेट्रा एक्सेट्रा. इज इट क्लिअर? Yes. Then coordinator, he may be a personnel or administrative officer who coordinate and supervise the work of the facilitator. सो वर्क ऑफ द फॅसिलिटेटरला कोऑर्डिनेट करण्याचं काम कोण करणार आहे तर हे कोऑर्डिनेटर जे पर्सन आहे, दीज आर इन्क्लूड, ही मे बी कोण असू शकतात, हे पर्सोनल और ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर सुद्धा यामध्ये असणार आहे जे कोऑर्डिनेट करतील. म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी सल्ला हवा आहे, एखादे गायडन्स हवा आहे, तर हे कोऑर्डिनेटर हेल्प करणार आहे. कोऑर्डिनेटर अँड सुपरवायझर द वर्क ऑफ द फॅसिलिटेटर, जी आपण नेक्स्ट स्टेप बघितली होती बघा. कोऑर्डिनेटरच्या नंतरची स्टेप कोणती होती, त्याच्या आधीची फॅसिलिटेटर. म्हणजे कोऑर्डिनेटर कोणाला हेल्प करणार आहे, फॅसिलिटेटरला. ओके. देन फॅसिलिटेटर, ही मे बी सिनियर सुपरवायझरी ऑफिसर. ही कोऑर्डिनेट द वर्क ऑफ सेव्हरल क्वालिटी सर्कल थ्रू द सर्कल लीडर्स. सो आता क्वालिटी सर्कल इथे येऊ आपण परत. आता हे फॅसिलिटेटर कोणाला हेल्प करणार आहेत, लीडरला. आता इथे क्वालिटी सर्कल सुद्धा सर्कलचे मेंबर आहेत, हे क्वालिटी सर्कलच्या मेंबरना फॅसिलिटेटर हेल्प करते. सो काय सांगितले फॅसिलिटेटर मध्ये, ही मे बी अ सिनियर सुपरवायझरी, सिनियर सुपरवायझरी ऑफिसर आहेत हे. ही कोऑर्डिनेट द वर्क ऑफ सेव्हरल क्वालिटी सर्कल थ्रू द क्वालिटी लीडर्स. मग क्वालिटी लीडर कोण आहेत, लीडर्स मे बी फ्रॉम लोअर लेवल वर्कर्स. सो क्वालिटी सर्कल मध्ये कोण आहेत, लोअर लेवल वर्कर्स और सुपरवायझर आहेत. अ सर्कल लीडर्स ऑर्गनाइज अँड कंडक्ट सर्कल ऍक्टिव्हिटी. या सर्कल ऍक्टिव्हिटी कंडक्ट करण्याचं काम हे सर्कल लीडर करत असतात. देन सर्कल मेंबर, they may be staff workers. Without circle member, the program cannot be exit. They are the lifeblood of quality circle. म्हणजे हे क्वालिटी मेंबर, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. ओके. हे जे मेंबर आहेत, म्हणजे ऍक्च्युली तुमचा ग्रुप कुठे प्रिपेअर होणार आहे, इथे होणार आहे. सो यांच्याशिवाय क्वालिटी सर्कलचं काम होत नाही. ऍक्च्युली काम कोण करताय, हे मेंबर करताय. आणि मग त्याला एक इम्प्लिमेंट देण्याचं काम, ह्या सगळ्या गोष्टी, हे वरचे जे टॉप लेवल आहेत सगळे, हे इम्प्लिमेंट देण्याचं काम करते किंवा यांच्या ऑर्डर फॉलो करून, त्यांच्या प्लॅन पॉलिसी फॉलो करून वर्क कम्प्लीट करण्याचं काम हे मेंबर करत असतात. ओके. देन बेनिफिट ऑफ क्वालिटी सर्कल. आता आपण बघितलं क्वालिटी सर्कल मुळे काय होतं तर क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठीच आपण क्वालिटी सर्कलला इम्पॉर्टंट हे दिलेलं आहे, किंवा मॅक्झिमम आउटपुट मिळवण्यासाठी क्वालिटी सर्कलला इम्पॉर्टंट हे दिलेलं आहे. सो इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी. विथ द हेल्प ऑफ क्वालिटी सर्कल वी इम्प्रूव्ह और वी सॉल्व डे टू डे प्रॉब्लेम ऍज द रिझल्ट इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी. त्यामुळे काय होणार आहे, प्रोडक्टिव्हिटी ही इन्क्रीज होणार आहे. इम्प्रूव्ह क्वालिटी ऑफ वर्क. ऑब्विसली तुमचे डे टू डे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यामुळे किंवा तुम्ही न्यू मेथड्स अडॉप्ट केल्यामुळे इम्प्रूव्ह क्वालिटी ऑफ वर्क लाईफ आपल्याला बघायला मिळेल. बूस्ट एम्प्लॉईज मोरल. बूस्ट एम्प्लॉईज मोरल नक्कीच इथे इन्क्रीज होणार आहे, बिकॉज हियर वी इन्क्लूड्स एम्प्लॉईज आयडियाज, एम्प्लॉईज थिंक, एम्प्लॉईज ऍटिट्यूड, व्हॉट एव्हर. ओके. एम्प्लॉईजला आपण इथे इम्पॉर्टन्ट देत असल्यामुळे हियर इन्क्रीज एम्प्लॉईज मोरल. ए मोरल म्हणजे माहिती आहे ना सगळ्यांना, व्हॉट इज मीन बाय मोरल. मोरल म्हणजे माहिती आहे ना. एम आय ऑडिएबल, एम आय ऑडिएबल. अरे माझा आवाज येतो. एम्प्लॉईज मोरल माहिती आहे का सगळ्यांना कॉन्सेप्ट. ओके. एम्प्लॉईज मोरल इन द सेन्स वी टेक अ इनिशिएटिव्ह फॉर कम्प्लिटिंग एनी टास्क. म्हणजे एखादा टास्क सहज कम्प्लीट करणे म्हणजे म्हणजे टॉप लेवलने सांगितलेलं आहे म्हणून इम्प्लिमेंट करणे ही एक थिंक असते. आणि आपला मोरल त्यामध्ये इंथुजियास्टिकली म्हणतो ना आपण, इनिशिएटिव्ह घेऊन एखाद्या टास्क कम्प्लीट करणे, दॅट मीन्स मोरल. सो बूस्ट एम्प्लॉईज मोरल.
इथे तुम्ही एम्प्लॉईजला इतकं इम्पॉर्टंट दिलेलं असतं की तो इनिशिएटिव्ह घेतो तिथे, त्याचं इंथुजियास्टिकली तो त्याचा टास्क हा कम्प्लीट करतो. इन्हान्स क्रिएटिव्हिटी. क्रिएटिव्हिटी नक्कीच इन्हान्स होणार आहे बिकॉज हिअर we consider employees idea, employees think, employees attitude, whatever. As the result, enhance creativity and नक्कीच तुमचा परफॉर्मन्स हा इम्प्रूव्ह इथे होऊ शकतो. इम्प्रूव्ह टीम वर्क सुद्धा इम्प्रूव्ह होणार आहे, कारण क्वालिटी सर्कल मध्ये आपण प्रत्येक एम्प्लॉईजला ऍज अ सेम ट्रीटमेंट दिलेली असते, जी यामध्ये कोणत्या एका स्पेशल डिपार्टमेंटला पण हाय ट्रीटमेंट वगैरे दिलेली असते का? छान नाही. सो इथे एक छान टीम स्पिरिट किंवा टीम वर्क बिल्डअप होऊ शकतं. अँड एम्प्लॉईज इन्व्हॉल्वमेंट, जो की क्वालिटी सर्कलचा बेस आहे म्हणतो आपण. जर इन्व्हॉल्वमेंट नसेल तर क्वालिटी सर्कल सक्सेस होऊ शकत नाही. सो employees involvement, it's very important part of quality circle. Is it clear? Is it clear? Yes. Yes, ma'am. So बेनिफिट आणि स्ट्रक्चर आणि काही त्याचे फीचरचे पॉइंट आपण आजच्या क्वेश्चन मध्ये बघितलेले आहेत. सो काही डाऊट्स असेल तर विचारू शकता. थँक्यू. सो नेक्स्ट लेक्चरला आपण मग टोटल क्वालिटी मॅनेजमेंट कॉन्सेप्ट काय आहे हे स्टार्ट करू. ग्रुप वरती मी अटेंडन्सची लिंक पाठवते. हॅव अ नाईस